गुड मॉर्निंग. आज दिवसाची सुरुवात झाली होती टिफिन बनवण्यापासून. फटाफट टिफिन बनवून घेतला आणि इकडे साई पण उठला होता, सो त्याला टाटा बाय बाय करून मी निघाले ऑफिसला जायला. अँड देन आय रिअलाइज की गाडी में तो पेट्रोलही नाही आहे, सो पहिल्यांदा पेट्रोल भरलं अँड देन आय रीच टू द ऑफिस. मॅन्डेटरी टी ब्रेक झाला आणि मग सगळी ऑफिसची कामं उरकून घेतली. येता येतं जरा आज नेहमीपेक्षा लेटच झालं होतं. मला वाटलं माझं बाळ झोपलं असेल, पण ते चक्क जागं होतं. मग त्याला झोपवलं, मी पण थोडी रेस्ट घेतली. आज आईंचा बर्थडे होता म्हणून डिनर बाहेरच करणार होतं, तर म्हटलं चला सोलकढी बनवूयात. कारण मी बनवलेली सोलकढी घरात सगळ्यांना आवडते. खूप सोपी आहे बनवायला. कोकोनटचे पीसेस करून घ्यायचे, त्यामध्ये चिली, जिंजर गार्लिक आणि जिरं ॲड करायचं आणि हे मिश्रण चांगलं वाटून घ्यायचं थोडंसं कोमट पाण्यामध्ये. आणि ही सेम प्रोसेस 3 वेळा करायची आणि सगळा ब्रॉथ एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा. आणि असं काहीसं तुमचं लिक्विड मिक्सचर काहीतरी रेडी होतं. मग ॲड करायचं त्यामध्ये कोकम आगळ. डोंट वरी, हे कोकम आगळ हे जिरा मसाला नाही आहे. आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये शुगर, सॉल्ट आणि मस्त कोरिएंडर स्प्रिंकल करायची अँड युअर सोलकढी इज रेडी. मला तर असं झालं होतं की मी कधीही पितीये. मग इकडे प्रफुल्लने सगळं डेकोरेशन करून घेतलं होतं. मी पण केक आणायला गेले होते. आज मी दुसरीकडे केक आणायला गेले होते. म्हटलं चला दुसरा फ्लेवर ट्राय करूयात. अँड द केक वॉज रिअली यम्मी. घरी आले, रेडी झाले, साईला मस्तपैकी रेडी केलं आणि मग साईचं आणि आईंचं औक्षण केलं, केक कट केला, मस्तपैकी फोटोज काढले आणि मग निघालो बाहेर जायला जेवायला. आम्ही गेलो होतो आमच्या घराजवळ हॉटेल पंचामृत म्हणून आहे इकडे जेवायला. आणि हे स्पेशली थाळी बेस्ड हॉटेल आहे, त्यामुळे इकडे थाळी मिळते स्पेसिफिकली. मी तर खूप खात नाही, त्यामुळे मला हे असं वर्थ नाही वाटलं. पण जे लोक थाळीप्रेमी किंवा ज्यांना व्हरायटी ऑफ फूड खायला आवडतं त्यांना हे नक्की आवडेल. वेगवेगळ्या भाज्या होत्या, गरम गरम फुलके होते आणि टेस्ट वॉज रिअली अमेझिंग. मला स्पेशली यांचं पापडी चाट खूप आवडलं, हे खूप मस्त होतं. मग आम्ही जेवण केलं. जेवण इतकं झालं होतं की आता सोलकढी किंवा केक काहीही खायची इच्छा नव्हती. मग निघालो घरी यायला आणि असं संपवला आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.